मोर्चा सभातील सर्व पत्रकार मित्रांचं ते पनवेल महानगर क्षेत्रातील शिवसेनेच्या वतीनं सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आजच्या प्रेसचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये मालमत्ता कर असेल आणि शास्तीचा विषय असेल असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते. अनेक सर्व मित्रपक्षांनी त्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेत्याच्या माध्यमातून मालमत्ता कर आणि शासनाचा विषय सुटावा असं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले होते. पण काल त्यातला एक सुवर्ण दिवस म्हणून आपण पनवेलकरांसाठी महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आज आलेलो आहोत. सर्वप्रथम पनवेलमधील सर्व सुज्ञ नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मी सर्वप्रथम पनवेलकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. कारण पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मालमत्ता कर हा भाग वेगळा. आपण मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेच्या घरदार कारभारामुळे मालमत्ता कर लावण्यामध्ये उशीर झाला आणि त्याचा पर्यायाचा उशीर झाल्यामुळं नंतर टप्प्यानं त्याला शास्ती लावली गेली. शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं. लाखो साधारण 600 कोटी मला माझ्या बहिणीला 600 कोटी शास्ती कर आतापर्यंत पनवेलकरांच्या माथी लागला होता. तर भुयारी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी भुयारी टॅक्सच्या संदर्भात करस्पॉन्डिंग चालू असताना त्यांनी शिल्पच्या माध्यमातून लावणारा सेवन टॅक्स हा माफ करण्याचं धोरण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं. परंतु त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम होता, कारण ग्रामपंचायतच्या नंतर महानगरपालिका या दोन्ही आस्थापनेमध्ये असलेला टॅक्सचा वाढीव भाग हा लोकांच्या माथी लागला गेला आणि तो समजावण्यामध्ये वेळ घेत असताना वेळ निघून गेला आणि कालांतराने महानगरपालिकेने शास्ती लावण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा आपण पनवेलकर नागरिकांच्या वतीनं मालमत्ता टॅक्स संदर्भात आम्ही सर्व मंडळी आमच्या शिवसेनेचे साहेबांची करस्पॉन्डिंग करत होतो. तो प्रश्न सुटल्यानंतर उशीर झाल्यानंतर शास्तीचा प्रश्न निर्माण झाला आणि शास्तीच्या प्रश्न संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मंडळी वारंवार साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्याचबरोबर पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांतदा असतील, आमचे विद्यमान खासदार श्रीकांत बागणे असतील, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकटाच नव्हे सर्व पदाधिकारी आपापल्या परीनं साहेबांच्या मध्ये पोहोचून त्यातनं काही मार्ग निघावा अशी भूमिका घेत होते. साधारण 11 ऑक्टोबर 2024 रोजी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या पनवेल विमानतळाच्या पाहणीसाठी आले होते आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी तिथं सगळं सर्वांनी आग्रह केला होता की साहेब शासनाच्या संदर्भात आपण पनवेलला आला तर आम्हाला शासनाच्या संदर्भात काहीतरी आपण देऊन जावं. त्यावेळेला श्रीकांत बागणे तिथे होते. आपण त्यांना आग्रह केला की तुम्ही पनवेलला आलात तर काहीतरी आम्हाला देऊन जा. ह्या आग्रहाच्या खातीर 11 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी शास्त्री माफी तिथे जाहीर केली. परंतु त्यावेळेला इलेक्शनचा कालखंड पुढे आल्यामुळं काही शासनाच्या
टेक्निकल मुद्द्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी GR काढण्यासाठी थोडा उशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मग एक मागच्या 15-20 दिवसापूर्वी प्रथमेश सुद्धा मी होतो, आमचे काही मंडळी होते, श्रीकांत भांडे होते, पनवेलचे विद्यमान आमदार किशनदादा होते, त्यांच्या माध्यमातून नगर विभागाचे सचिव त्यांच्या दालनामध्ये मीटिंग लागली गेली. गोविंदराज म्हणून त्यांचं नाव आहे. तर तिथे मीटिंग लागली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आमच्या विद्यमान खासदार श्रीकांत भांडे यांनी त्यांना सुचवलं की पिंपरी महानगरपालिकेला असाच प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नावर तोड काढण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं. त्या धर्तीवरती पनवेलची बांधणी करावी, त्या अनुषंगानं त्यांनी तिथे त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली. परंतु सरकारी काम आपल्याला माहिती आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, सरकारी काम 6 महिने बोलत असतो. परंतु मीटिंग झाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्या पाठपुरावा करण्यासाठी मग मंगेश शितळे साहेब यांना परत आम्ही निवेदन दिलं की आपला अभिप्राय आपला अहवाल आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्याकडे पाठवावा, जेणेकरून इथली इतर माहिती मिळेल. या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला 31 जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व करस्पॉन्डिंग चालत असताना खऱ्या अर्थानं त्याला फलरूप काल 4 दिवसाला राज्याचे महायुतीचे सरकारमधील सर्व मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, खास करून आम्ही शिंदे साहेबांचा आभार यासाठी मानतोय कारण तो खातं नगरविकास खातं आमच्या नेत्यांच्याकडे आहे आणि आम्हाला इकडे आल्यानंतर त्यांनी खात्रीने सांगितलं होतं की मी शास्त्री माफ करणार आहे. तर शास्त्रीच्या हा झाला शास्त्रीचा निर्णय झाले आहे. तर आम्ही अजून ठेकेदारांनी त्यांना म्हणणं असं आहे की त्यांनी योग्य वेळेला पेमेंट भरलंय. काही लोकांनी यापूर्वी पण शास्त्री सहित पेमेंट भरलेलं आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब आपण त्यांनी शास्त्रीचे रक्कम मागील काळामध्ये भरली गेली, त्यांना पुढील काळामध्ये त्या शास्त्रीच्या भरलेल्या रकमेचा परतावा पुढील बिलामध्ये त्यांना करून द्यावा, अशी ही मागणी आम्ही सर्व नेते मंडळी माननीय आमचे नेते शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय आपण ते प्रश्न तुमचा सोडला जाईल. अशा सर्व ज्या नागरिक हिताच्या ज्या गोष्टी असतात, नागरिक हिताचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या वतीनं पनवेलकरांच्यासाठी करत असतो, याही पुढे करत राहू. म्हणून आज पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं, आमच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पनवेलकरांच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागणी आहे ना, तुम्ही कुठे भाषणामध्ये म्हणतात की 100% नाही, भाषणामध्ये मी बोललो होतो कारण आमचा पाठपुरावा 90%साठी नव्हता. आमचा पाठपुरावा 100%साठीच होता. परंतु सरकारी त्यावेळेला आपण सगळ्या मागण्या मागतो पण 100% होत नाही. आपला प्रयत्न किंवा 100% करावा, परंतु 10% मायनॉरिटी आला, 10% काय 100% केलं त्याच्यासाठी आम्ही भेटणार आहोत. परंतु आमची मागणी आजही त्यावेळेला एवढीच होती, परंतु काहीतरी सरकारनं मागण्यानंतर बदलाट मिळलंय याचाही आनंद आम्हाला त्या दिवसाला आहे. जास्ती माफीची घोषणा निवडणूक शिंदे साहेबांनी केली होती, त्याच्यानंतर बैठक लागली, त्याच्यामध्ये शिवसेना सगळे मोठे वगैरे होते. काल जे आंदोलन झालं बीजेपी त्याचं क्रेडिट शास्त्री माफीचं बीजेपी नेते, काल शिवसेनेचं नाव पण त्यांनी घेतलं. आज तुम्ही बॅनर लावले बीजेपीच्या नेत्यांचे फोटो पण लावलेले आहेत. तुमचं काल एकदा पण त्यांनी नाव घेतलं नाही, ते वगैरे सुरू आहे. काही गोष्टी त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्यासमोर फोन आला होता की ते हाऊसमध्ये असताना त्यांना हे न्यूज दिली गेली आणि त्या हाऊसमधल्या अनुषंगानं ते काही म्हणजे इथे आले. इथे आल्यानंतर इतका वेळ नव्हता, त्यामुळे त्यांना इतकं मोठा ते विषय करायचा नव्हता. एकाला सांगितलं, दुसरं येत गेले आणि तो विषय तिथे झाला. म्हणजे त्यांच्या आता आपण पाहत असाल की तिथं मात्र साहेब यांनाही त्यांनी सांगितलं नव्हतं. आम्ही तर इथं पक्ष आहोत, पण तो त्यांच्या पक्षाचा घटक पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांना सांगितलं गेलं नव्हतं. त्यांचा मला फोन आला, काही गडबडीत विषय झाला होता आणि त्यासाठी काही आम्हाला ह्या पद्धतीने करायचं नव्हतं आंदोलन. आम्ही फक्त बोलायला जाणार होतो.
कार्यकर्त्याच्या उत्साहापोटी ते झालं गेलं, त्यामुळं समज असं त्यांचं माझं रात्री बोलणं झालं. बॅनर लावले सगळीकडे शास्त्री माफीचे शिवसेनेचे फोटो नाहीत त्याच्यावर. ते बॅनर आता ते काय मी नाही पाहिलं नाही कुठे. तर कसं आहे युती धर्म आम्ही काय तुम्हाला अजून पुन्हा एकदा सांगतो की लोकांच्या शिकवल्या मालमत्ता शास्त्री माफ झाले, अनेक अजून प्रश्न आहेत. आम्ही काही कुठल्या क्रेडिटसाठी नव्हे. आज आपण प्रेस घेतल्याचं कारण असं आहे की बोले त्याचा चालले त्याची वंदावी पावले. आपण पाहतोय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळता, तो शब्द पाळलेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेस असं घेतोय. आम्ही काय कुठल्या मला त्याचं क्रेडिट मिळावं असं नव्हे, पण ते आमचे नेते त्यांनी शब्द दिला होता आणि तो पाळला. त्या अनुषंगाने आपल्याला आज बोलवलं गेलंय. बॅनर कुणी आता ज्याचं व्यक्ती स्वतंत्र आहे, काही व्यक्ती कुणी लावले असतील तर ते आमच्याबरोबर तशी काही माहिती आली नाही. पण आम्ही सरकारच्या माध्यमातून सरकार आता राज्याची प्रगती पथावर देण्याचं काम करत आहे, तर सरकारच्या माध्यमाचा घटक असून ते सरकार कर्तव्य योग्य आणि त्याच्या हिशोबाने आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो. शास्त्रीचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मागील 5 फेब्रुवारीपासून सगळे पाठपुरावा करत आहे. मुख्य सचिवांनी सांगितले याचे सर्वस्वी अधिकार आयुक्तांकडे. तर आयुक्तांनी अजूनपर्यंत काही राजकीय अट्टहासापोटी या सगळ्या गोष्टींना प्रलंबित ठेवलं होतं का असं नागरिकांचं म्हणणं आहे की आगामी निवडणुका लक्षात घेता हे निर्णय घेण्यात आले. निवडणुका देशामध्ये राज्यामध्ये वर्षभर निवडणुका होत असतात कुठल्या अंगात. आज महानगरपालिका आहे, त्याच्याबरोबर विधानसभा होती, लोकसभा होती. परंतु आपल्याला माहिती आहे जरी राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब होते आणि शिंदे साहेबांनी स्वतः लॉन्च केलं होतं शास्त्री माफीचा, तरी सुद्धा इतका वेळ गेला तर आयुक्त साहेबांना त्या शिंदे साहेबांच्या किती अधिकार असतात आपण समजून गेलेली गोष्ट आहे. काही म्हणजे कसे असतात टेक्निकली असतात, त्यांना जर जी आर बैठकीत ठरवलं असतं काय असं शासनाचे नियम बसवायला वेळ जातो, त्याच्यामुळे तो वेळ गेला. बाकी मला वाटत नाही की जाणून बुजून कोण करतो हा असा काय त्याचा प्रश्न नाही. हा काय व्यक्तिगत कोणाचा फायद्याचा विषय नव्हता. बघा लोकशाही आहे, लोकांच्यासाठी सरकारच असतात, ज्या सिस्टम बनतात लोकांच्यासाठी बनतात. एखादा अधिकारी असेल त्याचा काय व्यक्तिगत केला त्याचा फायदा नसतो, पण तो सरकार चालली पाहिजे, व्यवस्था चालली पाहिजे, महानगरपालिकेचं खर्च बजेट चाललं पाहिजे. त्या अनुषंगाने ते आम्ही चांगलं पाहत असतात. परंतु एखादी गोष्ट ठरली कुठल्याही एका व्यक्तीचे अधिकार नसते, त्यामुळे त्याला वेळ जातो असं मला तरी वाटतंय. काय बोलतो शिंदे साहेबांच्या आदेशाने जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये केवळ शास्त्री माफी हा मुद्दा नव्हता. शास्त्री माफीचे अधिकार त्यांनी सगळे आयुक्तांना दिले, परंतु इतर अनेक त्यातले मुद्दे जे अजून प्रलंबित आहेत ज्याविषयी पुढची मिटिंग होणार आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही दोघे पण उपस्थित होते. लोटे साहेब आपण बरोबर विचारलाय. विषय असा त्याच्यामध्ये कसं होतं एखादा विषय आपण घेऊन गेलो की प्राथमिकता काय होती की तिथे विषय निघाल्यानंतर लोक टॅक्स करत नाही. हा मुद्द्यावर सुरुवात झाल्यानंतर साहेबांना आम्ही म्हणतो साहेब हा जो टॅक्स कमी करण्याचा मुद्दा आहे, पहिले 2 वर्षाचा स्लॅब करण्याचा मुद्दा आहे, ह्या मुद्द्यावरती काही लोकहिताचे जनहित काही याचिका झाल्या जनहिताच्या, त्याच्यावरती विषय पेंडिंग आहे. परंतु सरकार किंवा कोर्टाचा निर्णय येईल त्यावेळी येईल, परंतु लोकांना आशा आहे की काहीतरी त्यात सवलत मिळणार आहे म्हणून लोक टॅक्स भरत नाहीये आणि टॅक्स न भरल्यामुळं आता त्याच्या आशा अजून वाढल्या की तुम्ही लावलेली शासनाचा विषय. तर कमीत कमी आपण कोर्टाचा निर्णय होईपर्यंत, कोर्टाचा आदर करेपर्यंत आपण निदान शासन तरी माफ करावी, जेणेकरून त्या याला कदाचित जर कोर्टाचा निर्णय विरोध केला तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा भूदंड बसेल. त्या अनुषंगाने आपण शासनाच्या मुद्द्यावरती आपण तत्काळ निर्णय घ्यावा असे आम्ही सर्वांनी मी स्वतः मी होतो, आमचा होते, आमदार साहेब होते आणि अजून काही लोक होते. सर्वांनी त्या मुद्द्याला जोडला दिला आणि सध्या तरी तुमच्यामध्ये शास्त्री माफी करावी असं आम्ही त्यांना आवाहन केलं. दंडात्मक कारवाईच्या बाबतीत जर बघितलं तर महापालिकेने कर भरला नाही तर दंड होईल. या अनुषंगाने काही नागरिकांनी कर भरलेला आहे, तर त्या कराचं भविष्यात कशा प्रकारचं त्याचं ताळेबंद असेल, म्हणजे ज्यांनी भरलं त्यांचं कसं नियोजन असेल? नाही ज्यांनी भरला 2 गोष्टी मी पहिल्यांदा 5 सांगितलं. ज्यांनी रेग्युलर टॅक्स भरलाय तो भरलाय, त्यांना काही शास्त्री लागणार नाही. परंतु
काही लोक शास्ती थोडं उशिरा बरोबर काही लोकांनी शास्ती सहित टॅक्स भरला. चिंता त्यांची आहे. ज्यांनी रेग्युलर भरली त्यांना शास्ती द्यायला लागली. तर मध्यंतरीच्या काळामध्ये काही मंडळींनी शास्ती सहित, तुम्ही सुद्धा शास्ती सहित टॅक्स भरला. तर त्याच्यासाठी काय म्हणून आम्ही त्याचा तोही विचारला होता. आता जे लोकांनी रेग्युलर भरलंय ठीक आहे, तुम्ही जर त्यांचा काय बोलून सत्ता करणार का, तुमची व्यवस्था काय छोटी नाही, मोठी व्यवस्था. परंतु कालांतराने वर्षभराने लोक निर्णय कोर्टाचा काय येईल काय नाही येईल या अनुषंगानं थोडंसं गांभीर्य घेतलं नाही आणि धरला नाही. त्यांना शास्ती खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 600 कोटी शास्ती लागली आजच्या आपण भेटला होतं. तर काही लोकांनी 1000-2000 असं काहीतरी शास्ती भरली. तर अशा लोकांसाठी आपण काय करा, तर त्याच्यासाठी ते म्हणले होते की ज्यांनी शास्ती सहित भरलेले मालमत्ता टॅक्स भरला त्यांना पुढील बिलामध्ये रिपीट देता येईल का, या अनुषंगानं आपण त्यांना सूचना करू असं तेवढं आम्हाला ते आश्वासन दिलं होतं. आता काल अचानक झालेला निर्णय आहे. काही गोष्टी बाकी राहिल्या तर आम्ही सर्व या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत. जी आता आपण आपल्या विषयावरती पाठपुरावा करताय. आपण या जो काळ खुश आहात का आणि उद्याला जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये सोडवणार. त्याच्यासोबत एक प्रश्न आहे. 129 जो कर्माचा विषय आहे तो नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेच्या लेवलला सुटू शकतो असं तुम्हाला वाटतं का? काय सर्वप्रथम माईक घेताना ते चालेल तुमचं सगळ्यांचे माईक. सर्वप्रथम या सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये आल्याबद्दल जिल्हा प्रमुख आमदारजी शेवाळे यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलंच आहे. तर त्या फॉर्मल स्वागतावरती न जाता मी पहिल्यांदाच बोलतोय म्हणून तुमच्या प्रश्नाकडे याच्या अगोदर एक गोष्ट अत्यंत आवर्जून आणि ठामपणे सांगतो की या मालमत्ता करावरील शास्ती माफी हा विषयामध्ये सगळ्यात जास्त क्रेडिट जर कोणाला मिळायला हवं असेल किंवा या निर्णयाचं सगळ्यात जास्त श्रेय ज्यांच्याकडे जात असेल तर ते 100% एकनाथ शिंदे साहेब आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो की महायुतीचं सरकार आहे. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आणि आमच्या महायुतीचे आमदार पनवेलमध्ये आहेत. या सगळ्यांचे जॉईंट प्रयत्न जरी असले तरी सुद्धा सगळ्यात पहिले शास्ती माफ करून ही घोषणा करणारेच मुळात एकनाथ शिंदे साहेब आहेत. ही गोष्ट तर सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपल्या तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. दुसरा मुद्दा महत्वाचा मला असं सांगायचा आहे की ज्या वेळेला ड्युएल टॅक्सेशनचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जात होता तर ते ड्युएल टॅक्सेशन डिसेंबर 2022 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने रद्द करण्याचा डिसिजन जो आहे तो देखील सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनीच त्यावेळेला घेतला होता. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या काही शास्ती करासंदर्भातले विषय असतील किंवा इतर जे काही रेट्रोस्पेक्टिव्ह करायचे विषय साहेबांनी उल्लेख केला की ती जी मिटिंग आहे गोविंदराज साहेबांकडे जी मिटिंग झाली आमची प्रधान सचिव साहेबांकडे या खात्याच्या युडीच्या ती मिटिंग देखील शिंदे साहेबांच्या आदेशानेच झाली. त्यामुळे सगळ्यात पहिले शास्ती माफीची घोषणा करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. ड्युएल टॅक्सेशन रद्द करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याच्यानंतर गोविंदराज साहेबांच्या दालनात जी बैठक झाली ती बैठक ज्यांच्या आदेशाने झाली ते देखील एकनाथ शिंदे साहेबच आहेत. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पनवेलकर नागरिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अर्थात त्यांच्याबरोबर जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत जे शिंदे साहेबांच्या सोबत आहेत त्यांच्याच देखील अंतिम आदेशाने हे काम झालं आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच आम्हाला हे सांगावं असं वाटतंय की महायुती सरकारने हा पनवेलकरांसाठी घेतलेला मोठा निर्णय. त्याच्यानंतर आता एक प्रश्न विचारण्यात आला की सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातला माझ्यामध्ये तर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला असं सांगायचं की 2022 पर्यंतचा टॅक्स घेतला जाऊ नये अशा इंटरिम ऑर्डर सुप्रीम कोर्टाने पास केलेल्या आहेत. माझ्यामध्ये मे मध्ये केलेल्या आहेत मागच्या वर्षी. पण त्या ऑर्डर ज्या आहेत या पर्टिक्युलर जे याचिकाकर्ते होते त्या याचिकाकर्त्यांपुरताच तो मर्यादित आहे. 5-7 हजार जे याचिकाकर्ते त्याच्यामध्ये इन्क्लाइन केलेले होते त्या रिटमध्ये त्यांच्या पुरताच तो मर्यादित आहे. त्याच्यामुळे त्या निर्णयाचा कुठल्याही प्रकारे परिणाम या अभय योजनेवरती होऊ शकत नाही. आणि त्याला लागून जो प्रश्न आमचे पत्रकार मित्र त्यांनी विचारलेला आहे की 129 संदर्भात काय तर 129 कलम म्हणजे साधारण ते ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीकरता सांगतो की त्याच्यात 2 महत्वाचे मुद्दे आहेत. गावठाणाच्या ज्या प्रॉपर्टीज असेसमेंट झालेल्या नव्हत्या
त्यांना लागणारा टॅक्स हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून, म्हणजे ज्या पद्धतीनं पलावाला एक स्पेशल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलं गेलं आणि कल्याण डोंबिवली महापालिका त्या भागामध्ये त्यांना वाढीव टॅक्स तो लावू दिला नाही, त्याच पद्धतीनं पनवेलमध्ये सिडको वसाहतीमध्ये डेव्हलप केलेल्या प्रॉपर्टीजला देखील 129 प्रमाणे स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा मिळावा अशा पद्धतीची मागणी देखील होती. आणि त्याचबरोबरीनं गावठाणाच्या असेसमेंट संदर्भातली मागणी होती. या 129 संदर्भातली मागणी ही सुद्धा सरकारच्या अखत्यारीत निश्चित आहे, परंतु आताच जसं उल्लेख झालेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका पेंडिंग आहे. आणि ज्या वेळेला एखादा विषय जो सबसिडाईज असतो, सुप्रीम कोर्टामध्ये सबसिडाईज, त्याच्यावरती निर्णय अजून येणं बाकी आहे, एक अंतरिम निर्णय आलेला आहे, त्यावेळेला कदाचित शासन त्याच्यावरती निर्णय घेईल की नाही याबद्दल आम्ही शासन करू. पण मला एक खात्री आहे की सर्व याचिकाकर्ते असतील, पनवेलचे नागरिक असतील, विविध सोसायटीज असतील, करदाते असतील, यांच्या मनात असल्याप्रमाणे 129 प्रमाणे काहीतरी रिलीफ देण्याचा जरी प्रयत्न केला आणि त्यांनी या सर्व रिट जर बिनशर्त कोर्टातनं मागे घ्यायचा निर्णय घेतला तर 100% शासन स्तरावरती या निर्णयाची जी काही अंमलबजावणी आहे ती शासनाला करता येईल, या अर्थात शिंदे साहेबांना करता येईल. या निर्णयावर एक पक्षप्रवेश अवलंबून आहे. तो पक्षप्रवेश ह्याच्यामुळे खोळंबलाय असं काय आहे का? तुम्ही पक्षप्रवेश कोणाबद्दल म्हणताय? आता खरं तर नाव सांगितलं असेल तर मी आधी बोलवून सांगितलं असेल ते खरं का खोटं? काही जण परदेशात गेले, विचार केला, परंतु आपली प्रेस आहे एक शासनाच्या विषयावर. तुम्हाला असं काय जास्त असेल आमच्या कुठल्या परिस्थितीत एखाद्या पदाधिकारी जर आपण घेतलं तर मला वाटलं आपल्याला चर्चेला मजा येईल. परदेशात येणारी वाट बघताय का? नागरिकांच्या अगदी दिवाळ्याचा प्रश्न आहे साहेब. उंदरी टॅक्स बद्दलची आपली भूमिका काय असेल आपलं म्हणणं आहे? उंदरी टॅक्स बद्दलची जी प्रलंबित असलेली याचिका आहे गलत होते. वेअर टॅक्सचा मुद्दा बोललेला आहे, कारण वेअर टॅक्स मध्ये काय होतं, सिडकोनी लावलेला टॅक्स त्या संदर्भात महानगरपालिकेला टॅक्स, परंतु 2 वर्षापूर्वीच त्या वेअर टॅक्सचा मुद्दा जी घेतला गेला. त्यावेळेला तत्कालीन आमचे नेते शिंदे साहेब यांच्याकडे खाता आहे, त्यांनीच तो निर्णय केला होता. तो सिडकोचा जो टॅक्स आहे तो त्यावेळेस त्यांनी माफ केला गेला. सर, टॅक्सचा मुद्दा तर संपलेला आहे, पण तलोजा खारघर आणि कळंबोली पाण्याचा मोठा प्रश्न तर पाण्याचा प्रश्न हा मोठा गंभीर आहे. सातत्याने नागरिक रस्त्यावर उतरत आहेत, याकडे कशा प्रकारे पाहतात? कसं आहे, पत्रकार मित्रांसाठी हे ह्या नगरीमध्ये जे प्रश्न असतात ते पत्रकार मित्रांसाठी आमच्यासाठी पण असतात. एकाच पत्रकारापर्यंत सगळ्या प्रश्नाची उकल झाली पण आपण पुन्हा लवकर भेटू नये. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरती कसं आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर काय आहे की इथे होणारे डेव्हलपमेंट म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे पंतप्रधान आवाज येणं असेल, सिडकोच्या लढण्याच्या घरांची भूमिका असेल, तर लाखो प्रमाणाची घरं तयार होतात. त्याप्रमाणे पाण्याचे सोर्सेस नाहीये आणि त्या पाण्याच्या सोर्सेस संदर्भात सगळेच मान्यवर त्या आपापल्यापर्यंत प्रयत्न करतात. पण तो प्रश्न मला वाटतं जनतेच्या हिताचा आहे. कालांतरात कमिशन करून लवकर सुटावा, कारण आपणही आपल्या इथे नागरिक आहोत. ग्रामीण भागात आपण वस्तूंपटावर काम करणार, हा टॅक्सचा काल केला नाही, आपण कशासाठी पाहतो? सर्वांचं स्वागत करतोय. काल जो निर्णय झाला ऐतिहासिक निर्णय झाला आणि पनवेलकरांच्या खास करून जिव्हाळ्याचा विषय होता तो आनंदमय झाला. आता प्रथमजी आणि रामदासजींनी सांगितलं की काल ज्यावेळेला हे निर्णय झालं त्यावेळेला आम्ही आयुक्तांची भेट घेण्यासाठी प्रथमेश चव्हाण जिल्हा प्रमुख आम्ही सगळे एकत्र गेलो. त्या ठिकाणी भेट घेत असताना आम्ही तोच प्रश्न विचारला होता की ग्रामीण भागातला विषय, ग्रामीण भागाची लोक काही आहेत टॅक्सेस वेळेवर भरत नाही, वेळेवर भरतील, त्यांना मुदतवाढीसाठी हे या गोष्टी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केल्या. तर सर्व तो 90% विषय काल सांगितला आहे. 100% होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल केली आहे आणि याचं सर्व श्रेय आता माझ्या सांगितल्याप्रमाणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वारंवार रात्री अपरात्री जाऊन साहेबांची भेट घेऊन ते पनवेलकरांचा विषय प्रलंबित आहे 5 वर्षापासून हा मार्गी लावावा, ही जनतेची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करत राहिलो. आता मला तुम्ही प्रश्न विचारला तर काल बीजेपीवाले व्यक्ती जाऊन तरी मांडला. आमचाही प्रश्न आम्ही जाऊन मांडले, तिथे बोललो विषय येते काय असा काही विषय नाही की शासनाने केलंय. शासनाने युतीमध्ये काम करत असताना आम्ही एकत्रच केलंय. ठीक आहे, त्यांचे आमदार पहिला गेले त्यांनी त्यांचा विषय घेतला, आमचा आम्ही नंतर गेलो, आमचा आम्ही विषय घेतला, त्यांनी त्यांचे बॅनर लावले, आम्ही आमचे बॅनर लावले. त्यात काही दुमत नाही. एवढं आमची युती ठामपणे चालणार आहे 29पर्यंत, त्याबद्दल काही विषय दुमत नाही. आपल्या शास्त्रीय माफीचा निर्णय केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे बलाढ्य लोक आहेत त्याचा टॅक्स मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना सवलत सर्वसामान्य माणूस देखील टॅक्स भरतो. एक तर दुसरा
दुसरा प्रकार त्याच्यामध्ये की ज्याचे अनधिकृत बांधकाम आहे त्यांनाही टॅक्स आकारले गेले, त्यांनाही त्यांचा तो फायदा होणार आहे की ते टॅक्स घेतील महापालिका आणि शासकीय त्यातून सवलत मिळते. दुसरी गोष्ट की आता जे ग्रामीण भागात जो महापालिकेत समाविष्ट झालेला आहे तिथे शासकीय लोकांनी भरलेलं नाही, कारण सेवा दिलेली नाहीये महापालिकेने. अजूनही प्रत्येक गावामध्ये ना गटाराची कामं केलेली आहेत, ना त्यांना ज्या काय प्राथमिक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या महापालिकेत दिलेल्या आहेत आणि वर त्यांना कराचा बोजा लावला किंवा त्यांना फक्त शासकीय कर लावलेला आहे. तर त्यांना तसं काय सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काही फायदा होणार नाहीये. हा सर्वसामान्य नागरिकांच्या व्यतिरिक्त जे बलाढ्य आहे त्याचा टॅक्स लाखो करोडच्या घरात आहे त्यांना याचा फायदा होणार आहे असं वाटत नाही का आपल्याला? नाही, एक तर ग्रामीण भागातल्या सुविधा ज्या प्रमाणात दिल्या नाहीत त्या प्रमाणात मला वाटतंय पूर्ण सांगता येणार, परंतु टॅक्स स्लॅब आहे म्हणजे शहरी भागाला वेगळा टॅक्स आणि ग्रामीण भागाला वेगळा टॅक्स. त्याचं कारण ते होतं की शहरामध्ये डेव्हलपमेंट ऑलरेडी पहिली आहे, शेतकरी डेव्हलप केलं तर पहिले रस्ते गटर वगैरे सर्व होते. तर ग्रामीण भागात ह्या महानगरपालिकेला सर्व करावे लागते कमी प्रमाणात, परंतु त्यांना तेवढ्या सुखसुविधा नाहीये, म्हणूनच तो स्लॅब त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना दिला होता. दुसरा प्रश्न राहिला आपण धनाढ्य दिला होता. बघा ना, एखाद्या बिल्डरसाठी काय टॅक्स सेपरेट जात नाहीये, परंतु त्या बिल्डिंगमध्ये जे धनाधिकार घेतात त्यांच्यावरती तो टॅक्स लागला जातो. शेवटी सगळा जरी बोजा आला तरी तो शेवटी नागरिकाच्या हिताचाच राहणार आहे. कारण काय होईल, समजा बिल्डरने एकसाथ टॅक्स लागला तर तो नागरिकांच्या ज्या रूमच्या घराच्या किमती असतात किमतीत वाढीव किमतीला होतो. म्हणून शेवटी हा जर निर्णय झाला तर त्याचा हिताचाच झालाय मला तरी टॅक्स जो इतर महापालिकेच्या मानाने तमिळ महानगरपालिकेला अधिक टॅक्स दर आहे, तर त्या तुम्ही शासकीय करावरच त्याचं समाधान मानणार आहात का? टॅक्स कमी करणार किंवा ते बहुधा नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या मुंबईसारख्या? बघा आता त्याच्यामध्ये बघा, आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही काय त्या सभागृहाचे सदस्य नाहीये. पहिली गोष्ट विरोधी पक्ष, त्याच्या विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल, टॅक्सच्या निकालामध्ये सभागृहामध्ये ठराव पारित झाला, त्या ठरावाच्या विषयाचा त्या ठरावामध्ये शिवसेनेचा कोण सदस्य नाहीये. त्यामुळे ते प्रश्न ऑलरेडी त्यांनी ठराव पारित केला आहे आणि त्यांनी त्याला ठरावाने मंजुरी दिली, त्यांच्या अधिक पत्त्याखाली तो प्रश्न आहे. परंतु त्यावेळेला शासनाचं कसं आहे, सातबाऱ्यावरती नाव चुकून लागला, बघा चुकून लागलं, रामदास त्यावेळी दुसरं नाव लागलं तरी ते परत पूर्ववत करण्यासाठी त्यात खूप प्रोसिडिंग आहे. मग आता हे ठराव करताना लोकप्रतिनिधी त्यावेळेस मग आता आम्ही बोलायला गेलं की म्हणतात तुम्ही त्याचा सदस्य नाही, तुम्ही टीका करता. टीकेचा विषय नाही, आजूबाजूचा परिसराचा विकास पाहता, नवी मुंबईचा विकास पाहता, नवी मुंबईचा लागलेला टॅक्स त्या संदर्भात जो ठराव करताना राज्यकर्ते, विरोधी पक्षनेते या सर्वांनी त्याच्यावरती मंथन करायला पाहिलं होतं. तो आता खूप उशीर झालेली गोष्ट आहे असं मला तरी सांगतोय. आमदार प्रशांत ठाकूर यांचं म्हणणं आहे काल जे भाजपच्या माजी नगरसेवकांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे हा निर्णय मंजूर झाला. खरं तर निर्णय वगैरे काय नाही, निर्णय असे मंजूर वगैरे तर हा निर्णय आयुक्तांनी घेतला तो माजी नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनामुळे. आणि तुम्ही सगळे म्हणता की एकवीस शिंदे साहेबांमुळे दोन मित्र पक्षांचे दोन वेगवेगळे हे आहेत. लोंढेचे आपण बोलतोय ते सर्व मान्य आम्हाला. आम्ही याचा क्रेडिटचा विषय आम्ही सांगतोय की थोडी कशी झाली. शासकीय निर्णय एखादा आपला करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे एक तर 2 दिवसात होत नाही, तर आम्ही कुणावर टीका करायचा आम्हाला अधिकार नाही, आम्ही करणार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की शासकीकरण होता ज्यावेळेला 11 ऑक्टोबरला साहेबांनी आमच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला निर्णय केला होता. आम्ही तेवढंच तुम्हाला सांगतोय की साहेबांचा शब्द आमच्यासाठी होता, साहेबांनी दिलेला शब्द पाळला, एवढंच सांगण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलोय. आपले जे प्रश्न आहेत आपण मला वाटतंय ज्यांनी हे केलं त्यांना आपण चांगल्या प्रकारे विचारू शकतो. आणि याच्यात एकच सांगतो मुद्दा की शिंदे साहेबांमुळे झालं हे आम्ही सुरुवातीला सांगितलं, ते एव्हिडेंटली सांगितलं. म्हणजे तुम्हाला एक एक प्रसंग सांगितले, घोषणा असतील, ड्युअल टॅक्सेशन असेल, त्याच्यामुळे एव्हिडेंटली ही गोष्ट सिद्ध आहे की शिंदे साहेबांच्याच पुढाकाराने झालेला आहे. शिंदे साहेबांच्या सोबतीनं आपले जे खासदार आहेत श्रीरंग अप्पा बारणे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही केलेली एक घोषणा होती की शास्ती माफीसाठी मी 100% प्रयत्न करेन. त्याच्यामुळे अप्पा बारणे हे त्याच्यामध्ये असतील
आणि मग आपले स्थानिक आमदार 100% टॅक्सही क्रेडिट आहे. त्याच्या सोबतीनं आम्ही सगळे पदाधिकारी, मित्र पक्षांचे पदाधिकारी, मी तर म्हणतो की विरोधी पक्षाचे पदाधिकारी, संस्था, ज्या काही फोरम्स आहेत, जे इतर कुठल्या सामाजिक संस्था आहेत, सोसायटीज आहेत, त्या सगळ्यांनी क्रेडिट घ्यावं ना. जी गोष्ट चांगल्याच झाली आहे, सगळ्यांनी प्रयत्न केले, त्याचा आम्हाला कोणाला नकारायचं नाही. आणि मोर पर्टिक्युलरली महानगरपालिकेने जो काल आदेश अभय योजना जारी केली, त्या अभय योजनेमध्ये सुरुवातीचं वाक्य आपण वाचलंय का पत्रकार साहेब? त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही फक्त आम्ही भाजपच्या ठिय्या आंदोलन, हे राजकीय जर कोणी केलं असेल स्टेटमेंट तर मला माहिती नाही, पण त्या पत्रकामध्ये लेखी दिलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, संसद सदस्य, विधिमंडळाचे सदस्य, आजी माजी नगरसेवक, सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. त्यामुळे राजकीय लाभ याचा कोणी आम्ही घ्यायचा प्रयत्न केला, त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला, विरोधांनी केला, तरी सुद्धा एक प्रकारे हे लेखी कागदावरती एव्हिडेंटली शासनाचा आलेला आहे की हे सगळ्यांचे प्रयत्न. तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण तुम्ही चुकीच्या माणसाला विचारला. त्या पत्रामध्ये पत्रकार पण उल्लेख आहे. दुसरा प्रश्न असा आहे की दुहेरीकरणामुळे नागरिक संग्राम अवस्थेत होते आहेत, याचिका दाखल झालेल्या आहेत, कर भरावे की नाही या संग्राम अवस्थेत ते आहेत, तर त्या नागरिकांनी कर भरावा यासाठी जास्ती माफी करून लॉलीपॉप दाखवलं नाही ना. लॉलीपॉप कसं होऊ शकतं? म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की 1 लाख रुपये टॅक्स आहे आणि त्याच्यावरती 80-90 हजार रुपये सध्या शास्ती होत गेली तशी, कारण 2016 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट चालू आहे, तशीच पुढे चालू राहणार आहे. महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे आयुक्तांकडे अनन्वित अधिकार त्या संदर्भातले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जर 200 रुपये आपल्याला भरायचे आहेत आणि त्यापैकी कोणी 80 रुपये तुमचं ताबडतोब जर माफ करायला तयार असेल, तर भविष्यात 200 ते 400 होण्यापेक्षा आज 120 तरी भरून टाकू. आणि आमचा लढा थांबलेला नाही, जसं यांनी सांगितलं, परत सांगतो आम्ही. आता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला 129 संदर्भातला, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टचा जो मुद्दा आहे टॅक्सच्या संदर्भातला, किंवा तो जो मगाशी सांगितलेला मुद्दा की गावठाणातल्या प्रॉपर्टीजचा जो नॉन असेसमेंटवाल्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना सुद्धा जो काही लावलेला आहे, या सगळ्या संदर्भामध्ये लढा चालूच आहे ना, विषय चालूच आहेत. आम्ही शिंदे साहेबांच्याकडे, मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, आमचे खासदार साहेब, आपले आमदार साहेब हे सगळेजण अजूनही पाठपुरावा करतील. ज्याचा ज्यावेळेला काही निर्णय येईल त्यावेळेला आतापर्यंत टॅक्स ज्या ज्या लोकांनी प्रामाणिकपणे भरलाय त्यांना रिबेट मिळावा अशी आमची आग्रही मागणी आम्ही तुमच्या वतीनं करतोय. लोकांना हे अपील करतोय की तुम्ही आज टॅक्स भरा, जेणेकरून आपलं पनवेल आहे, आपल्या पनवेलच्या विकासासाठी पनवेलच्या महापालिकेत निधी देखील यायला हवा. पण त्याचबरोबर नागरिकांना जसा हा 90% शास्तीचा दिलासा मिळाला, तशा पुढच्या भविष्य काळामध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट किंवा या गावठाणाच्या असेसमेंट बद्दल 129 प्रमाणे सुद्धा जर काही त्यांना दिलासा मिळालाच, तर आतापर्यंत प्रामाणिकपणे टॅक्स भरलेल्यांना त्याचा काहीतरी बेनिफिट व्हावा, रिबेट मिळावा, त्यांना ते वळते व्हावेत पुढच्या पिढ्यातनं, ही आमची 100% आग्रही मागणी आहे. अजून मला अपील करायचं आहे, म्हणजे नसेल झाले तर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला विनंती करतो, कारण सरकारी यंत्रणेमध्ये एखादं इम्प्लिमेंट करायचं असेल किती कालावधी लागतो हा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. परंतु आम्ही आमचंच नव्हे, परंतु आमच्या नेत्यांनी केले म्हणून आम्ही वारंवार नाव घेतो की एकनाथ शिंदे, कारण त्यांचं खातं आहे. परंतु बरेच लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुरावा केला आहे. प्राथमिकदृष्ट्या जो शास्त्रीय हा मोठ्या प्रमाणात आहे. बघा 600 कोटी मध्ये आपण काही कमी म्हणू नाही शकत त्याला. तर माझ्या पनवेलच्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की हा शास्त्रीचा जो आपल्याला लाभ दिला आहे पहिल्या टप्प्यामध्ये 18 आजपासून ते 15 ऑगस्ट पर्यंत पहिला जो स्लॅब आहे तो 90% आहे. दुसरा जो 1.5 स्लॅब आहे तो 50% आहे आणि त्याच्या पुढे गेला तर 25% आहे. तर माझ्या माध्यमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हातून विनंती आहे की दिलेल्या संधीचा फायदा आपण घ्या. कोर्टाचे निर्णय येतील त्यावर येतील. काही निर्णयाला काही पूर्ण टॅक्स माफ होणार नाहीये, परंतु कुठेतरी शास्त्रीच्या याला व्याख्याला बळी न पडता शास्त्रीच्या माफीचा जो सर्व लोकप्रतिनिधी मिळून जो शास्त्रीचा निर्णय घेतलाय आणि जो आपल्या दरवाजापर्यंत घेऊन आलोय, माझ्या सर्वांना विनंती राहील की आपण ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपण टॅक्स भरून आपल्या